नमस्कार मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 सराव प्रश्नपत्रिका आपण प्रथम सत्रासाठी पाहणार आहोत. प्रश्न पहिला 4 गुणांचा आहे. अचूक पर्याय निवडायचे. 4 खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे? 1 5 10 3 4 5 2 2 2 5 5 2. आपल्या लक्षात येईल की 3 4 5 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे, कारण दोन लहान संख्या आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज मोठ्या संख्येच्या वर्गाबरोबर आहे. 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 9 25 आणि 25 वर्गुण 5 म्हणून अचूक पर्याय बी. एकमेकांना बाह्य स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांना जास्तीत जास्त किती सामायिक स्पर्शिका काढता येतात? 3 काढता येतात. ही सामायिक स्पर्शिका मधून जाणारी, वरून जाणारे दोघांना स्पर्श करून आणि इथून खालून जाणाऱ्या अशा 3 स्पर्शिका. ओके, त्यामुळे अचूक पर्याय सी. त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण डीएफ हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत. हे समभुज त्रिकोण आहेत. एरिया त्रिकोण एबीसी, एरिया त्रिकोण एबीसीच एरिया त्रिकोण डीएफ म्हणजे त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर एकाला 2 दिले. जर एबी 4 दिला असेल तर डीची लांबी काढायची. आपणास माहीत आहे की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर इतके असते. म्हणजे हे क्षेत्रफळांचे गुणोत्तर आणि संगत बाजूंच्या वर्गांचं गुणोत्तर समान असतं. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 1/2 बरोबर AB वर्ग भागिले DE वर्ग. मग AB वर्ग या ठिकाणी AB 4 दिलेला आहे, त्यामुळे 4चा वर्ग 16, DE वर्ग त्यावरून DE काढायचे. DE वर्ग बरोबर तिरकस गुणाकारामध्ये 16 दुनी 32, DE वर्ग गुणिले 1 DE वर्ग, DE वर्गाचं वर्गमूळ D, 16चं 4, 2चं वर्गमुळात 2, त्यामुळे DE 4 वर्गमुळात 2. अचूक पर्याय D. ओके, वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला जास्तीत जास्त 2 स्पर्शिका काढता येतात. ओके, त्यानंतर ब. एका त्रिकोणाचा पाया 9 सेमी आणि उंची 5 सेमी, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 सेमी आणि उंची 6 सेमी असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. या ठिकाणी पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ A1 मानलं, दुसऱ्याचे A2 मानलं, तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर A1 भागिले A2 त्यांचा पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर इतका असतो. म्हणून पहिल्या त्रिकोणाचा पाया B1, उंची H1, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2 म्हणजे बेस पाया आणि दुसऱ्या त्रिकोणाची उंची H2 मानली. म्हणून दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांचा पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर इतके असते. पहिल्या त्रिकोणाचा पाया 9, त्याची उंची 5, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10, त्याची उंची 6. त्यामुळे क्षेत्रफळांचे गुणोत्तर 5 1 5 दुनी 10, 3 त्रिकन 9, 3 दुनी 6, त्यामुळे 3 1 3 अंशस्थानी आणि छेदस्थानी 2 दुनी 4. क्षेत्रफळांचे गुणोत्तर 3/4. ओके, पुढचा प्रश्न. एका समभुज त्रिकोणाची बाजू 2A आहे तर त्याची उंची काढा. समभुज त्रिकोणाची उंची सूत्र आहे बाजू गुणिले वर्गमुळात 3/2. बाजू 2A दिले, वर्गमुळात 3/2, 2 ला 2 गेले, त्यामुळे वर्गमुळात 3A. समभुज त्रिकोणाची उंची वर्गमुळात 3A. ओके, समभुज त्रिकोणाची उंची बाजू गुणिले वर्गमुळात 3/2 सूत्र महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे. दोन बाह्यस्पर्शी असलेल्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेमी आणि 4.2 सेमी असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती? बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर हे त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजे इतकं असतं. एकाची त्रिज्या 5.5 दिलेली आहे, दुसरी 4.2. बेरीज करताना 5 आणि 2 7 एकक स्थान, 5 आणि 4 9, 9.7 सेमी हे त्यांच्या केंद्रातील अंतर आहे. ओके, त्यानंतर जर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR AB भागिले PQ 7/5 तर यापैकी मोठा त्रिकोण कोणता? आता या ठिकाणी ABच्या संदर्भात 7 आहे, PQच्या संदर्भात 5 आहे, म्हणजे PQ लहान आहे. AB ही त्रिकोण ABCची बाजू आहे, त्यामुळे त्रिकोण ABC हा मोठा आहे. ओके, इथं लिहिताना बाजू AB बरोबर 7 सेमी, बाजू PQ बरोबर 5 सेमी असे मानल्यास या ठिकाणी मोठी संख्या त्रिकोण ABCच्या संदर्भात आहे असं म्हटले तर चालते, म्हणून त्रिकोण ABC मोठा. प्रश्न दुसरा आहे, कृती पूर्ण करा. प्रश्न पहिला A 4 गुणांचा आणि B 4 गुणांचा 8 गुणांचा झाला. प्रश्न दुसरा, कृती पूर्ण करा. 3 असतात, पैकी 2 सोडवायचे असतात, 4 गुण आहेत. आकृतीमध्ये रेषा PT स्पर्शिका आणि रेषा AB
ही छेदिका आहे. जर ए बी बरोबर 3.9, ए बी 3.9, पी बी 1.3, तर पी टीची लांबी काढा. तर पी टीची लांबी काढण्यासाठी कृती पूर्ण करायची आहे. पी टी वर्गाबरोबर स्पर्शिका, इथं स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय, हे स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय आहे. पी टी वर्ग बरोबर पी बी गुणिले पी ए, पूर्ण लांबी पी ए आणि कमी लांबी पी बी. पी सुरुवात आहे, पी दोन्ही ठिकाणी आहे, पी बी गुणिले पी ए. सूत्र लिहिलं, पी ए रिकामी जागा. पी टी वर्ग बरोबर 1.3 गुणिले पी ए 5.2 आहे. या दोघाचा गुणाकार 6.76 आहे. 13 दुनी 26ला 6, हाच्याल 2, 13 5 65, 2 67, दशांश चिन्ह 1 2 तिसऱ्या ठिकाणी 6.76 आणि 6.76 हा पी टी वर्ग आहे. मग पी टी वर्गाचं वर्गमूळ पी टी 676चं 26 आहे वर्गमूळ, 26चा वर्ग 676 आहे. दशांश चिन्ह तिसऱ्या ठिकाणी, वर्गमुळाचं दुसऱ्या ठिकाणी असणार 2.6, पी टी 2.6. ओके. दुसरं, बाजूच्या आकृतीत माहितीवरून ए बी आणि बी सी काढण्यासाठी खालील रिकाम्या चौकटी भरा. या ठिकाणी ए बी आणि बी सी एकरूप बाजू आहेत. 45 अंशाचा 45 अंशाचा 45 45 90 मापाचा आहे. ए बी बरोबर बी सी बरोबर कर्णाच्या, म्हणजे एकरूप बाजूंची लांबी कर्णाच्या, कर्ण येश आहे, कर्णाच्या म्हणजे गुणले 1/2, म्हणजे 1/2 ही रिकामी जागा. त्यानंतर 1/2 तसंच ती रिकामी जागाच आहे, गुणिले ए सी किती आहे 18 आहे, देईल वर्गमात 18. 1/2 तसंच इथं वर्गमात 18 सोपे रूप करणीला 9 दुने 18, 9चं वर्गमूळ 3, 3 करणी 2. ह्या छेदस्थानचं करणी 2 इथलं आणि हे करणी 2 गेल्यानंतर 3 राहिलं, म्हणजे ए बी बरोबर बी सी 3, एकरूप बाजूंची लांबी 3. ओके. त्यानंतर तिसरा प्रश्न, सोबतच्या आकृतीत दिलेल्या माहितीवरून ए बी भागिले ए पी भागिले ए बी, ए पी भागिले ए बी बरोबर ए क्यू भागिले ए सी सिद्ध करण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. आता या ठिकाणी पी क्यूला बी सी समांतर आहे, त्यामुळं कोण ए पी क्यू याला एकरूप ए बी सी संगत कोण आहे, ते संगत कोण. त्यानंतर कोण पी ए क्यू आणि बी ए सी दोघा सामायिक येतो, सामायिक कोण आहे, म्हणून या ठिकाणी त्रिकोण ए पी क्यू समरूप त्रिकोण ए बी सी कोको समरूपता कसोटी. ओके. 2 कोणच विचारात घेतलेत, कोको समरूपता कसोटी, आणि म्हणून या ठिकाणी पहिलं दुसरं ए पी भागिले पहिलं दुसरं ए बी बरोबर पहिलं तिसरं ए क्यू भागिले ए सी आवश्यक असणारे सिद्ध झालेलं आहे. ओके. त्यानंतर प्रश्न दुसऱ्यातला ब, पहिला झाला 4 गुणांचा, आपण 3 सोडवले, 2 सोडवायचे असतात. प्रत्येकामध्ये 4 रिकाम्या चौकट्या आहेत, प्रत्येकी अर्धा गुण आहे. त्यानंतर प्रश्न दुसऱ्यातला ब, 5 आहेत, कोणते 4 सोडवायचे आहेत, प्रत्येकी 2 गुण 8 गुण. आकृतीत ए बी समांतर सी डी समांतर ई एफ 3 समांतर रेषा आहेत. या ठिकाणी 3 समांतर रेषा आणि त्यांची छेदिका ए ई आहे, बी डी आहे, सी ई 9 दिलेले आहे, बी डी 7.2 दिलेले आहे, ए सी 5.4 दिलेले आहे. डी एफ काढायचे. 3 समांतर रेषा आणि छेदिका यांच्या गुणधर्मानुसार ए सी भागिले सी ई बरोबर बी डी भागिले डी एफ लिहिलेलं आहे. त्यांच्या किमती घातलेल्या आहेत. ए सी 5.4, सी 9 दिलेला आहे, बी डी 7.2 आणि डी एफ काढायचे आहे. 7.2ला गुणिले 9 येणार आहे तिरकस गुणाकारात, आणि डी एफला गुणिले 5.4 येणार आहेत, ते पलीकडं भागिले येणार आहेत. 7.2 तिरकस गुणाकारानं 7.2 आणि 5.4 दशांश चिन्ह गेले, त्यामुळे 9 एके 9 सक्क 54, 6 एके 6 12 संग 72, डी एफ 12. याचं अचूक उत्तर आहे डी एफ बरोबर 12. ओके. पुढचा प्रश्न आहे दुसरा, प्रत्येक 2 गुणांचा आहे. आकृतीत जेव्हा पी क्यू आणि जेव्हा एस आर एकमेकीस बिंदू यम मध्ये छेदतात, पी एम या ठिकाणी 9 आहे, एम क्यू 8 आहे, एस एम 6 आहे, एम आर काढा. या ठिकाणी या जेव्हा आहेत पी क्यू आणि एस आर या वर्तुळाच्या अंतर्भागात छेदले आहेत, म्हणून जीवांचे आंतरविभाजनाच्या गुणधर्मानुसार समोरासमोरचं गुणिले रेषाखंडांचं लांबींचा गुणाकार पी एम गुणिले एम क्यू बरोबर एस एम गुणिले एम आर.
त्यामध्ये लिहिलेलं आहे पी एम गुणिले एम क्यू एस एम गुणिले एम आर. पी एमची 9 दिल्या, एम क्यूची 8 दिल्या, एस एमची 6 दिल्या, एम आर काढायचे आहे. त्यामुळं एम आर बरोबर एम आरला गुणिले 6 असणार आहे ते 9 गुणिले 8ला भागिले. त्यामुळं बे त्रिक 6, बे चौक 8, 3 एके 3 त्रिक 9. त्यामुळं एम आर बरोबर 3 चौक 12. ओके. पुढचा प्रश्न आहे आकृती दिलेल्या माहितीवरून क्यूपी काढा. एवढे दिलं आहे. आकृतीवरून लगेच लक्षात यायला पाहिजे की एम एन पी या कोणाचा एन क्यू हा दुभाजक आहे. म्हणजे कोण दुभाजकाचं प्रमेय. कोण दुभाजकाचं प्रमेय काय आहे? एम एन पी हा कोण ज्या भुजाने तयार झालेल्या त्या भुजांचं गुणोत्तर एका बाजूला एम एन भागिले एन पी बरोबर हा कोण दुभाजक तिसऱ्या बाजूला क्यूमध्ये छेदतोय आणि त्यांचं दोन भागात विभाजन करतोय आणि मग त्यांचं गुणोत्तर एम क्यू भागिले क्यू पी. म्हणजे एम एन भागिले एन पी बरोबर एम क्यू भागिले क्यू पी. हे 28 आहे, 40 आहे, एन एफ एन पी 40 आहे, एम एन 28 आहे, एम क्यू 14 आहे, क्यू पी काढायची आहे. सूत्र लिहिलेलं आहे इथं गुणोत्तर कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार. किमती घातलेल्या 28 भागिले 40 बरोबर 14 भागिले क्यू पी. आता उदाहरण आपण सोडवलं. क्यू पीला गुणिले 28 येणार आहे ते 40 गुणिले 14 या गुणाकाराला भागिले असणार आहे. 14 एके 14 दुने 28. ओके. 2 न 40ला बे 2 4 बे 0 0 म्हणजे क्यू पी या ठिकाणी 20 आलेलं आहे. एकक म्हटलं तरी चालते. ओके. 20 एकक. पुढचा प्रश्न आहे आकृतीत त्रिकोण ए बी सी मध्ये बी 90 आहे, कोण ए 30 आहे, तर ए सी 14 आहे, कर्ण 14 आहे. ए बी आणि बी सी काढायचे आहे. आपल्याला माहिती आहे त्रिकोणाचं 30 60 90 मापाचं प्रमेय काय आहे. 30 मापाच्या कोणासमोरील भुजा ही बी सी कर्णाच्या निमपट असते म्हणजे 14च्या निमपट म्हणजे 7 येणार. आणि 60 मापाच्या कोणासमोरील भुजा कर्णाच्या म्हणजे 14च्या वर्गमात 3/2. 2 न 14 भागिले बे 7 14, 7 कर्णी 3. इथं लिहिलेलं आहे 30 60 90 मापाचा गुण 30 60 90 मापाचा गुणधर्म आहे. बी सी बरोबर 1/2 ए सी. ए सी 14 आहे, बे 7 14, 7 बी सी. आणि 60 मापाच्या कोणासमोरील भुजा ए बी कर्णाच्या. ए बी ही 60 मापाच्या कोणासमोरील भुजा आहे कर्णाच्या म्हणजे ए सीच्या वर्गमात 3/2 14 आणि वर्गमात 3/2. 2 न 14 भागिले बे 7 14, 7 कर्णी 3 येणार आहे ए बी. ओके. त्यानंतर पाचवा आहे त्यातला शेवटचा दुसऱ्यातला 3.6 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. या वर्तुळाला त्यावरील कोणत्याही बिंदूतून वर्तुळ केंद्राचा वापर न करता स्पर्शिका काढा. पहा 3.2 सेंटीमीटर अंतर घेतलेलं आहे. वर्तुळ काढायचं आहे. आता या ठिकाणी 3.2 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढल्यानंतर पी समजा ओ केंद्र आहे आपण त्याचा वापर करायचा नाही. पी बिंदूतून स्पर्शिका काढायचे. आणखी 2 बिंदू ए आणि बी हे 2 बिंदू वर्तुळावर घ्यायचे आहेत आणि पी बरोबर त्रिकोण तयार करायचा आहे. पहा काय पद्धत आहे लक्षात घ्या. हा त्रिकोण तयार झाल्यानंतर पी बिंदूतून स्पर्शिका काढण्यासाठी कोन ए आणि कोन बी या कोणत्याही एका कोणाचा एकरूप कोन ए जवळ काढायचा आहे. समजा आपण ए कोन म्हणजे बी ए पी या कोणाचा एकरूप कोन पी जवळ काढायचा आहे. पी जवळ कोण काढणार आहे त्याची एक भुजा ए पी तयारच आहे, दुसरी भुजा तयार करायची ती स्पर्शिका असणार आहे. तर एकरूप कोणाचं या ठिकाणी मेथड वापरायची. एकरूप कोन काढण्यासाठी विशिष्ट अंतर घेतलेलं आहे आणि बी ए पीच्या दोन्ही भुजावर खुणा केलेल्या आहेत. तेच अंतर घ्यायचं पी जवळ केंद्र घ्यायचा पी आणि ए पी या भुजेपासून चाप मारायचा या बाजूला. त्यानंतर या 2 खुणामधलं अंतर किती आहे तेवढंच अंतर आहे. 2 खुणामधलं अंतर आपल्याला कोण करणार आहे. इथून या खुणेपासून आत्ताच काढल्या कंसाला छेदणारा चाप मारायचा आहे आणि हा छेदनबिंदू आणि पी जोडून वाढवायचे. आपण केंद्राचा वापर न करता या ठिकाणी ही स्पर्शिका एल काढलेली आहे. आता या ठिकाणी थोडंसं आपण लक्षात घेऊया. एच्या ऐवजी बी जवळचा काढूया कोण का तर आता हे स्पर्शिका काढलेली आहे
आपल्याला माहिती आहे एकांतरखंड ए बी पी या कोणाचा एकरूप कोण येतं ए पी. समजा आपण इथं सी घेतला ए पी सी, हे कोण ए पी सी या कोणाच्या अंतर्भागात हा कंस आहे आणि कोण ए बी पीच्या सुद्धा अंतर्भागात तोच कंस आहे. म्हणजे साहजिकच हे दोन कोण एकरूप आहेत, कारण त्यांच्या आत असणारे कंस एकच आहे दोघांमध्ये. म्हणजे ए बी पी, आता पहिला तर तो आंतरलिखित कोण आहे ए पी या कंसाचे निंपट माप असणार आहे त्याचं, आणि ए पी सी या कोणाचं माप सुद्धा याच कंसाचे मापाचे निंपट आहे. तर बी कोणाचा ए बी पीचा एकरूप कोण काढा. आता बी ए पीचा फारसा फरक पडतच नाही, पण पद्धत मात्र आहे. मग त्या बाजूला कोण काढणं गरजेचं होतं. बी ए पी याच्या आत असणारा हा कंस आहे बी पी या बाजूला, पण आता काढलेला आहे बी हा कोण, त्याच्या दोन बाजूवरती आपण खुणा केल्या आहेत. ओके, ह्या दोन बाजूवरती खुणा केल्या आहेत, त्याच अंतरानं पी केंद्र घेऊन हा चाप मारला आहे. ओके, खडाखोड होत नाही. त्यानंतर दोन खुणामधलं अंतर हे आहे, आणि या दोन खुणामधलं अंतर या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. ते अंतर आहे दोन खुणामधलं अंतर, हा चाप मारलेला आहे इथं दोन खुणामधल्या अंतराचं. ओके, आणि मग हा छेदनबिंदू जोडून वाढवला, म्हणजे या कोणाला इथं एकरूप कोण आहे हा. ओके, त्यामुळं ही स्पर्शिका केंद्राचा वापर न करता काढलेली आहे. आपण पण सराव करावा. भोसले सर जाकले हे चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. अनेक जण चॅनल पाहतायत, परंतु सबस्क्राईब करणं लक्षात राहत नाही, राहून जातं. कित्येक विद्यार्थ्यांच्या हातून अशा घटना घडतात, परंतु व्हिडिओ करत्याला पण त्याच्या कष्टाचं फळ मिळावं अशा अपेक्षेनं आपल्याला विनंती आहे, आपण चॅनल सबस्क्राईब करावं, व्हिडिओ लाईक करावा, तो आपल्या विद्यार्थ्यांच्यासाठी मित्रांच्यासाठी पाठवावा. धन्यवाद. काही या ठिकाणी सुधारणा असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स देऊन त्या जरूर कळवाव्यात. धन्यवाद मित्रांनो.